नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहर वाहतूक शाखेकडून नियमबाह्य नंबर प्लेट विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. 19 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या कारवाईत नियमाप्रमाणे नंबर प्लेट नसलेल्या तब्बल 54 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहन चालकांकडून एकूण 29,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 33 फॅन्सी आणि नियमबाह्य नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान नंबर प्लेट तयार करणारे विक्रेते आणि व्यावसायिकांची वाहतूक शाखेकडून बैठक घेण्यात आली. फॅन्सी, आकर्षक किंवा नियमबाह्य नंबर प्लेट तयार करून देऊ नयेत अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. नियमबाह्य नंबर प्लेट तयार केल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेते आणि व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. वाहन चालकांनी नंबर प्लेटवर नाव, आडनाव, पद, धार्मिक चिन्ह किंवा कोणताही अनधिकृत मजकूर लिहू नये. अशा प्रकारच्या नियमबाह्य नंबर प्लेटचा वापर टाळावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी केले आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल साहेब यांच्या सूचनेवरून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपयोगी पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधील अपघातांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही विविध अशा कारवाई करत आहे. त्याचाच भाग म्हणून फॅन्सी नंबर प्लेट विरोधात आम्ही एक मोहीम आयोजित केली होती. त्या अनुषंगाने आमच्या नेतृत्वाखाली शहर वाहतूक शाखा इचलकरंजी यांच्याकडून 19/8/2026 ते 20/8/2026 या कालावधीमध्ये एकूण 54 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच एकूण 33 फॅन्सी नंबर प्लेट ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही जे नंबर प्लेट तयार करत आहेत अशा लोकांनाही या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे. त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की आपण अशा प्रकारचे फॅन्सी नंबर प्लेट जर तयार केल्या तर तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वाहन चालकांना आव्हान आहे की आपण फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करू नये. शासनाने ज्या निर्धारित केलेल्या ज्या नंबर प्लेट्स आहेत त्याचा वापर करण्यात यावा. कारवाई टाळण्यासाठी नव्हे तर रस्ते सुरक्षा व कायद्याचे पालन करण्यासाठी आपल्या वाहनाची नंबर प्लेट ही नियमानुसार ठेवा. याबाबत शहर वाहतूक शाखा इचलकरंजी यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आम्ही लहान मुले जे आहेत त्यांच्याकडून वाहन चालवणे असल्याबाबत आमच्याकडे वारंवार तक्रारी आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखा यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 7 कारवाई करण्यात आलेल्या आहेत. 5 कारवाया या दुचाकीवर करण्यात आलेल्या आहे, एक टेम्पो चालकावर करण्यात आले व एक 16 चाकी वाहनावर कारवाई करण्यात आली. याच्यामध्ये त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण कायद्याचं पालन करावं जेणेकरून इचलकरंजीमध्ये अपघातांची संख्या कमी होईल.